प्लीज यापुढे असं काहीही वागताना 4 वेळा विचार करशील. तू मूर्ख आहेस का? माझी ओढणी का पकडलीस तू? तू हे बघ, तू असं बोट करून याआधी दीपशी कुणीही बोललेलं नाहीये. तू आहेस कोण ग ह्या स्वरात आणि ह्या शब्दात त्याच्याशी बोलणारी? आत्या हो, दीपचा माझ्या समोर अपमान केलेला मी कधीही सहन करणार नाही. मुळात मला तुझं वागणंच पटलेलं नाहीये. काय गरज होती तुला माझ्या दादाकडे येऊन त्याची तक्रार करायची? आणि मला कळेल नक्की काय झालंय ते. आत्या हे बघा, मी माझी रिक्षा चालवत होते. ऊन होतं म्हणून बाजूला रिक्षा लावली, तिथे थांबले होते, पाणी वगैरे पित होते, तर तिकडे हा आला. तू काय करतो इथे? कसं आहे ना ताई, तुमचा नवरा आहे ना तुमच्यावर खूप प्रेम करतो. कोण माझा नवरा? ते बघा, ते तिकडे उभे आहेत ना. तुला कळतंय तू काय बोलतेस ते? काहीही गरज नसताना जो मुलगा तुझी मदत करण्याचा प्रयत्न करतोय त्याचं कौतुक करायचं तर दूरच, त्याची जाऊन तक्रार करतेस तू. हं? तुझ्या हाताला लागले, जे खरचटले, जे भाजले ते बरं व्हावं म्हणून मदत करत होता ना तो तुला, तर त्याचा अपमान करतेस तू. आपल्याला जो मदत करतो त्याचा अपमान करा हे शिकवलंय का तुझ्या घरच्यांनी तुला? खरं तर मला बरी वाटली होतीस ग तू, पण नाही. आत्या आत्या जरा 1 मिनिट ऐकून घे. एक तर माणसांची पारख नाहीये तुला. ज्यांना तुझ्या मदतीची कदर नाहीये त्यांना मदत करायला निघालस रे तू. आत्या, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज नाही, चांगला समज झालाय माझा. आवश्यकता नसताना तुम्हाला खूप संधी दिली, त्याचं हे फळ दिलं तुम्ही आम्हाला. जे तुम्हाला मदत करतायत त्यांनाच चुकीचं ठरवायला निघालेत तुम्ही. म्हणजे उद्या माझ्या दादाच्या चांगुलपणाचा सुद्धा फायदा घ्याल तुम्ही नक्कीच, हो ना? नाही, तुमच्या सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्याच लक्षात आल्यात. गरीब आहोत असं म्हणायचं, एखाद्या श्रीमंत कुटुंबाशी नातं जोडलं गेलं की मग आपले खरे रंग दाखवायचे.